नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लिमिट या चॅप्टरवरती काही एक्झाम्पल बघितलेले होते जे JEE आणि CETसाठी खूप महत्त्वाची होती. तशीच आज आपण कंटिन्युटी त्याच्या पुढचाच पार्ट म्हणजे कंटिन्युटीवरती काही एक्झाम्पल बघणार आहोत. आता कंटिन्युटीची डेफिनेशन सर्वांना माहीत आहेच. काय आहे कंटिन्युटीची डेफिनेशन? तर इथे एकदा मी लिहून दाखवतो तुम्हाला. लिमिट ॲज x टेंड्स टू a f of x is equal to काय असलं पाहिजे, f of a, then the given function is continuous. किंवा त्याच्यामध्ये काही टाइम्स आपण काय करतो, लेफ्ट हँड लिमिट किंवा राईट हँड लिमिटचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व करतो. बरोबर. मग आता आजची जी एक्झाम्पल आहेत ही JEEपेक्षा जास्त करून CETसाठी खूप महत्त्वाची आहेत आणि CETला जास्त करून विचारतातच. कंटिन्युटीवरती 2 ते 3 एक्झाम्पल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंटिन्युटीचा अभ्यास चांगला झालाच पाहिजे. बघा आता दिलेलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे एक आपल्याला आणि ते फंक्शन काय सांगितलं आहे, कंटिन्युअस आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x. म्हणजे x इज इक्वल टू 2 साठी कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यावरून k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग k ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण लिमिट जे बघायचं, ज्या पॉईंटला दिलेलं आहे तिथंच लिमिट घ्यायचं त्याचं, म्हणून लिमिट आलं पाहिजे. कालच्या आपण ह्याच्यात बघितलेलंच आहे. मग आता त्यासाठी लिमिट ॲज x टेंड्स टू 2 गिवन फंक्शन आपलं असणार आहे f ऑफ x इज इक्वल टू काय आलं पाहिजे, f ऑफ 2 ची व्हॅल्यू आली पाहिजे. बरोबर. मग आता त्याच्यानुसार फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 फंक्शन असणार हे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 20 डिवायडेड बाय x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू f ऑफ 2 म्हणजे x इज इक्वल टू 2ला त्या फंक्शनचंच आन्सर ते आहे k. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी जर डायरेक्ट 2 पुट केलं तर 0 डिवायडेड बाय 0 येतं आणि तसंच असतं ते एक्झाम्पल जास्त करून. त्यामुळं आपण त्याचं काय करूया, त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करूया. म्हणून दिलेलं एक पहिलं न्यूमरेटरचं फंक्शन आपण बाजूला घेऊया. ते काय आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 20. ओके. आता ह्याचे फॅक्टर्स पाडायचे तर आपल्याला फॅक्टर पाडण्यासाठी काय करायचं, त्याच्यावरून आपण त्याचे नंबर्स काय करायचे, सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करून फॅक्टर्स पाडायचे. आता सिंथेटिक डिव्हिजन बघा कशी असते, पहिल्यांदा जे उतरत्या क्रमानं त्याचे कोइफिशियंट्स घ्यायचे. एक्स क्यूबचे असणार 1, एक्स स्क्वेअरचा पण आहे 1, एक्सचा आहे -16 आणि लास्ट कॉन्स्टंट नंबर आहे 20. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला जे नंबर्स बघायचे आहेत त्या नंबर्सवरती कुठं आहेत फंक्शन, तर x इज इक्वल टू 2ला बघायचे. म्हणजे शक्यतो इथं नंबर आपण ज्याला घ्यायचे तोच घ्यायचा इथं, म्हणजे आपल्याला जास्त वेळ जात नाही. फर्स्ट नंबर जो असतो तो आहे तसाच ठेवला आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 1 2 आणि ह्यांची ॲडिशन करायची. 1 + 2 काय येणार 3. ओके. 3 × 2 6, 6 - 16 किती येणार -10 आणि मग 2 × 10 किती आला -20. आणि इथं जे लास्टला नंबर आहे त्याचं 0 आलं तर हा नंबर त्याचा फॅक्टर असतो. काय असतो तो, फॅक्टर असतो. बरोबर. म्हणजे आपले हे इक्वेशन्स तयार झाले. पहिलं हे घेत असताना इथं जर +2 असेल तर घेताना घ्यायचं -2 आणि इथं जे आहेत ह्याच्यापेक्षा 1 न कमी इथं ऑर्डर त्याची तयार करायची डिग्री. म्हणजे हा झाला एक्स स्क्वेअर, हा कशाचा आला एक्सचा प्लस 3x -10. हे झाले ह्याचे फंक्शनचे फॅक्टर्स. म्हणजेच काय मिळाला, हा मिळाला. आता ह्याचे परत फॅक्टर्स पाडले पाहिजेत आपल्याला. आता 10चे फॅक्टर्स 5 × 2 पडतील. मी लिहिताना आता डायरेक्ट लिहितो, म्हणजेच हे अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. x - 2 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5x - 2x -10 इज इक्वल टू x - 2 इंटू ब्रॅकेट, ह्याच्यामधून x कॉमन आला म्हणून x घेतला, ब्रॅकेटमध्ये राहिलं x + 5, ह्यातनं -2 कॉमन आला, ब्रॅकेटमध्ये राहिलं
एक्स प्लस 5 मायनस बाहेर घेतल्यामुळं तसं झालं. दिस इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 5. म्हणजेच काय झालं आन्सर एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 5. बघा लक्षात झालं. सोपं आहे एक्झाम्पल खूप. आता बघा ह्याच्यामध्ये घेत असताना हे नंबर्स आपले इथं आलेले आहेत. ठीक आहे. आता ह्याचं लिमिटमध्ये पुटअप केलं देअरफॉर लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 ह्याचे फॅक्टर्स पडले आपले एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 5 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ज्याच्यामुळे 0 होत होता तो नंबर काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे हा नंबर कॅन्सल झाला. दिस इज इक्वल टू लिमिट पुट केलं 5 प्लस 2 मीन्स 2 प्लस 5 आन्सर आला आपला 7. बघा लक्षात आलं. म्हणजे ऑप्शन काय येतोय आपला ए प्लस 7. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. खूप सोपं एक्झाम्पल आहे. त्याच पद्धतीने आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. त्यातलंच दुसरं एक्झाम्पल जे आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आपल्याला डायरेक्ट काय करायचे त्याच्यावरून डिस्कंटिन्यूअस कुठं असेल हे फाइंड आउट करायचे. फंक्शन काय करायचं आहे डिस्कंटिन्यूअस कुठं असेल हे बघायचं. मग आता डिस्कंटिन्यूअस कुठं आहे हे बघण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला तर फंक्शन जे दिलेलं आहे त्या फंक्शननुसार त्याचं लिमिट घ्यायचं. परत लिमिट आता लिमिट घेत असताना इथं नंबरच दिलेला नाही आहे. मग त्यासाठी लिमिट न घेता आपण त्याच्यात काय करूया सिम्पल करूया. आपण या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडूया. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 12 इज इक्वल टू मायनस 12चे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला प्लस 1मध्ये. बरोबर. म्हणजे 4 आणि मायनस 3 म्हणजेच काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 3x मायनस 12 इज इक्वल टू ह्याच्यातून एक्स कॉमन मिळेल आणि ब्रॅकेटमध्ये राहील एक्स प्लस 4. ह्याच्यातून मायनस 3 मिळेल आणि ब्रॅकेटमध्ये अगेन एक्स प्लस 4. म्हणजे फॅक्टर्स पडले एक्स प्लस 4 आणि दुसरा आला एक्स मायनस 3. म्हणजे गिवन फंक्शन इज इक्वल टू काय आलं एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 इंटू एक्स मायनस 3 असं फंक्शन आलं. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये घेत असताना फंक्शनमध्ये डिनॉमिनेटर जर आपला 0 होत असेल तर फंक्शन डिफाईनच होणार नाही. म्हणजे फंक्शन काय असणार डिस्कंटिन्युअस असणार. मग आता ते फंक्शन डिस्कंटिन्युअस येण्यासाठी कुठे येते ते बघायचं आपल्याला. मग आता एक्स प्लस 4 ह्या 0 कधी होईल तर एक्सची व्हॅल्यू मायनस 4 असेल आणि दुसरं ह्याची व्हॅल्यू कधी येईल जर 3 असेल. 3 मायनस 3 0 मायनस 4 प्लस 4 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 4 आणि 3 म्हणजे कुठला ऑप्शन येतोय आपला परत ए ऑप्शन येतोय. आणि हे विचारलेलं आहे एकदा CETसाठी एक्झाम्पल त्यामुळे महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आपलं हे सुद्धा एक्झाम्पल एकदा CETमध्ये विचारलेलं आहे. 1 मायनस कॉस 4x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर आणि एक्स इज लेस दॅन. आता इथं बघा आपल्याला लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचा वापर करायला लागेल. ठीक आहे. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा फंक्शनची व्हॅल्यू f(0) काढूया आपण. f(0) इज इक्वल टू म्हणजे x इज इक्वल टू 0 असेल तर नंबर काय येतोय a येतोय. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची ह्या फंक्शनवरून. आता त्यातलं कुठलंही एक लिमिट काढलं तरी चालेल किंवा दोन्हीचे दोन्ही लिमिट्स आपण फाइंड आउट केली तरी चालतील. आता x टेन्स टू 0 मायनस म्हणजे काय असतं एक्सपेक्षा लहान आणि 0 प्लस म्हणजे काय एक्सपेक्षा 0पेक्षा मोठं जो एक्स असेल तिकडची बाजू. मग इथं f(x) घेतला इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 मायनस. आता f(x) काय आपल्याकडं 1 मायनस कॉस 4x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये नंबर्स घेत असताना हा फॉर्म्युला आपल्याला बघायला पाहिजे. पहिल्यांदा 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. पण 2 थीटाच्या याच्याकडं 4 आहे म्हणून तो पण तयार करूया आपण. 1 मायनस कॉस 4 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर किती होणार 2 थीटा ह्याचा हाफ. मग 4 थीटाचा हाफ किती येणार 2 थीटा. तो आपण तिथं सबस्टिट्यूट करूया. दिस इज इक्वल टू
लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 मायनस हा आला 2 साइन स्क्वेअर आणि एक्स आहे म्हणून तिथं थिटाच्या ऐवजी एक्स वापरूया 2x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 मायनस आता हा 2 तसाच बाजूला ठेवला, हा साइन 2x लिहूया आणि हा पण ब्रॅकेट स्क्वेअर करण्यासाठी ॲडजस्ट करूया आपण 4x स्क्वेअर आणि तो परत कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय करूया 4. दिस इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 मायनस 2 तसाच ठेवला आणि हा ब्रॅकेटमध्ये लिहिला आता साइन 2x डिवायडेड बाय 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू 4. आणि आता काल आपण फॉर्म्युला बघितलेलाच आहे लिमिटमध्ये, त्याच्यानुसार काय असणार लिमिट साइन एक्स अपॉन एक्स 1 असतं, म्हणजेच ह्याचं आन्सर काय येणार 2 इंटू 4 8. आणि डेफिनेशन ऑफ कंटिन्युटीनुसार हे दोन्ही काय असतात इक्वल असतात, म्हणजेच काय आलं आपलं आन्सर ए इज इक्वल टू 8. बघा किती सिम्पल आहे ते एक्झाम्पल, काही अवघड नाही, फक्त लिमिट थोडंफार आपल्याला त्याच्यातलं आलं पाहिजे. लक्षात आहे. तसंच आता पुढचं एक एक्झाम्पल बघा, हे सुद्धा खूप सोपं आहे. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 आणि दुसरं दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 50 आणि परत एकदा एचीच व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला लिमिट घेतलं पाहिजे दोन ठिकाणी एक्स इज इक्वल टू -5साठी, म्हणजेच काय येणार ती डेफिनेशन लिमिट ॲज एक्स टेन्स टू -5 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असलं आन्सर एफ ऑफ -5. मग काय येणार लिमिट ॲज एक्स टेन्स टू -5 एफ ऑफ एक्स किती आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 15 इज इक्वल टू एफ ऑफ -5 किती असतो इथं ए आहे, कारण एक्स इज इक्वल टू -5चं जे आन्सर असेल इथं दिलेलं टर्ममध्ये ते तिथं सबस्टिट्यूट करायचं. लक्षात आहे. आता ह्याच्यानुसार ह्याचे फॅक्टर्स बाजूला काढूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10, आता -10चे मगाशीच आपण ते काढलेले होते, त्याच्यानुसार याचं काय येणार -10चे दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2x मायनस 10 इज इक्वल टू एक्स कॉमन मिळाला एक्स प्लस 5 मायनस 2 कॉमन मिळाला एक्स प्लस 5, म्हणजेच फॅक्टर झाला एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. हे पहिल्याच आलं. दुसरं एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 15, आता -15चे फॅक्टर्स काय येणार 5 इंटू 3, त्याचं काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3x मायनस 15 इज इक्वल टू परत एक्स कॉमन एक्स प्लस 5 आणि -3 कॉमन एक्स प्लस 5, म्हणजे इथं काय झालं त्याचे एक्स प्लस 5 आणि एक्स मायनस 3, ते आता इथं दोन्ही सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर लिमिट ॲज एक्स टेन्स टू -5 एक्स प्लस एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 डिवायडेड बाय एक्स प्लस 5 इंटू एक्स मायनस 3, तिथले फॅक्टर्स फक्त आपण इथं सबस्टिट्यूट केले आणि दिस इज इक्वल टू ए. बघा लक्षात आलं. आता ह्याच्यानुसार पुढचा आन्सर आपलं काय येणार तर एक्स प्लस 5 कॅन्सल झाला आणि लिमिट डायरेक्ट सबस्टिट्यूट केलं -5 मायनस 2 डिवायडेड बाय इथं काय येणार -5 मायनस 3 इज इक्वल टू ए. दिस इम्प्लाइज ए इज इक्वल टू -7 डिवायडेड बाय -8, म्हणजेच मायनस मायनस कॅन्सल झालं 7 डिवायडेड बाय 8. लक्षात आलं. खूप सिम्पल एक्झाम्पल हे सुद्धा होतं. तसंच आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. दिलेलं फंक्शन आहे आणि कुठं डिस्कंटिन्यूस आहे हे आपल्याला चेक करायचे. परत मगाशी घेतलेल्या एक्झाम्पलच्या टाईपमध्येच आहे. आता डिस्कंटिन्यूस आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय केलेलं आपण फॅक्टर पाडलेले डिनॉमिनेटरचे, आणि डिनॉमिनेटर 0 झाला की फंक्शन काय असणार डिस्कंटिन्यूस असणार, कारण न्यूमरेटर 0 होत नाही प्लस असल्यामुळे तिथं. मग आता इथं
डिनॉमिनेटर 0 होतं म्हणून आपण पहिल्यांदा डिनॉमिनेटर फक्त कन्सिडर करूया. डिनॉमिनेटर काय आहे? एक्स क्यूब प्लस 3x² मायनस एक्स मायनस 3. आता सिंथेटिक डिव्हिजन परत एकदा वापरूया आपण इथंच. सिंथेटिक डिव्हिजननुसार याचे फॅक्टर्स पाडूया आपण. ठीक आहे. एक्स क्यूबचा कोएफिशियंट 1, एक्स स्क्वेअरचा 3, एक्सचा -1 आणि कॉन्स्टंट -3. आता इथं परत मग अशी सांगितलं की आपण कंटिन्युटी, आता इथं कंटिन्युटीसाठी पॉईंट दिलेलंच नाही त्यांनी. मग खाली ऑप्शन बघायचे. आता खालच्या ऑप्शनमध्ये काय काय नंबर दिलेत? 1, -1, -3. त्यातला एक सोप्पा घेऊया आपण. समजा 1 घेतला आता इथं. आता 1चं चेक करूया आपण. हा पहिला 1 तसाच ठेवायचा. 1 × 1 1 झाला. ह्या दोघांची ॲडिशन 3 + 1 किती येणार? 4. बरोबर. त्याच्यानंतरनं काय येणार? हे 4 × 1 4, -1 घेतलं तर किती येणार? 4 - 1 3 आणि 3 × 1 3 आणि ह्या दोघांची ॲडिशन आली परत 0. म्हणजे तो फॅक्टर बरोबर आहे आपला. म्हणजे x = 1 तर आन्सर येतंच. ठीक आहे. आता इथं परत काय झालं? हा फॅक्टर झाला x - 1 आणि हा पहिला कोएफिशियंट आपला x²चा, दुसरा असतो एक्सचा आणि तिसरा कॉन्स्टंट = x - 1 तसंच ठेवूया. आणि आता ह्याचे फॅक्टर 3चे फॅक्टर 4मध्ये म्हणजे 3 आणि 1 येणार. म्हणजे x² + 3x + x + 3 = x - 1 इंटू ब्रॅकेट x कॉमन घेतला पहिल्या दोघातून, राहिला x + 3, दुसऱ्यातून 1 घेतला, राहिला x + 3 ब्रॅकेट कंप्लीट. दिस = काय आलं? x - 1 x + 1 आणि x + 3. लक्षात आलं? म्हणजे फंक्शन काय तयार झालं? देअरफॉर f(x) = 2x² + 7 डिवायडेड बाय x - 1 x + 1 आणि x + 3 असं आलं. आता बघा ह्याच्यात काय करायचं आहे. आता हे जे डिनॉमिनेटर दिलेले आहेत हे 0 झाले पाहिजेत. मग आता x = इथं किती ठेवला तर 0 होईल? 1. म्हणजे एक आलं पहिलं आन्सर आपलं x = 1. दुसरं x = काय ठेवलं पाहिजे? -1 तरच 0 होईल. म्हणजे दुसरा x = -1 आणि तिसरं x = काय ठेवलं पाहिजे? -3. हे 3च आन्सर्स येतात आणि हा 3 आन्सर असणारे 2 ऑप्शन आहेत. पण इथं जो चौथा ऑप्शन आहे त्याच्यात लिहिलं आहे अँड एनी अदर व्हॅल्यूज ऑफ x. त्यामुळे हा ऑप्शन त्यालासाठी येणार नाही. म्हणजेच आपला ऑप्शन काय असणार आहे? सी. बघा लक्षात आलं? त्यानुसार आपलं हे नेक्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. बघा एक्झाम्पल ही खूप सिम्पल आहेत, सोपी आहेत. त्याच्यामध्ये काहीही अवघड एक्झाम्पल नाही आहेत. तुम्ही फक्त त्याचा रोज अभ्यास केला तर सोपं आहे. बघा पुढचं एक्झाम्पल जरा वेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे पूर्णपणे. फंक्शन दिलेलं आहे f(x) = 1 आणि रेंज दिलेली आहे त्याची 0 to 3π/4 आणि दुसरं फंक्शन दिलं आहे 2 sin 2 / 9x आणि त्याच्यासाठी काय दिलेलं आहे? 3π/4 to π. म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे नीट समजून घ्या. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला लिमिट्स बघितल्या पाहिजेत. लिमिटसाठी आता पहिल्यांदा फंक्शनची व्हॅल्यू बघूया आपण. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये शोधायचं पहिल्यांदा की इक्वल टू साईन कुणाच्या ठिकाणी. तर इक्वल टू बघितलं तर पहिल्या ठिकाणी बघा इथं. मग तिथं काय करायचं? त्याचा फंक्शनचं कंटिन्युटी करायची आपल्याला 3/4ला, कारण हे दोघांना कॉमन आहे. म्हणून f(3π/4) = त्याला व्हॅल्यू त्याची किती आहे? 1. आणि मग आता ह्याला आपण काय करूया? इक्वेशन नंबर 1 देऊया. ठीक आहे. आणि आता लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट दोन्ही काढली पाहिजेत आपल्याला. म्हणून लिमिट ॲज x टेंड्स टू 3π/4 - f(x) = लिमिट ॲज x टेंड्स टू 3π/4 -
3π/4 मायनस म्हणजे एक्स हा 3π/4 पेक्षा लहान कुठं आहे तो, तर पहिल्या फंक्शनला आहे. आणि पहिल्या फंक्शनला त्याची व्हॅल्यू किती आहे फंक्शनची, तर 1. आणि लिमिट ह्याचं 1चं किती येणार, कॉन्स्टंट आहे म्हणजे किती आलं, 1च आलं. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट आपला आन्सर आलेला आहे 1. हे इक्वेशन झालं 2. आता तिसरं इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला, राईट हँड लिमिट. मग राईट हँड लिमिट काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3π/4 प्लस काढायला लागेल. आणि फंक्शन बघायचं होतं काय आहे त्याच्यासाठी, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3π/4 त्याच्यासाठी फंक्शन दिलं हे 2 साइन ऑफ 2 / 9x. आता साइन ऑफ आहे तर तिथं लिमिट काय केलं पाहिजे आपल्याला, चेंज म्हणजे सबस्टिट्यूशन वापरलं पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, जर सबस्टिट्यूशन वापरायचं म्हटलं की काय करणार, सबस्टिट्यूट पुट काय करायचं, x = इथं जो नंबर असतो ना त्याच्यात फक्त h ॲड करायचं, 3π/4 प्लस काय करायचं, h करायचं. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोडवायला काय होईल, सोपं होईल. मग आता जर आपण काल सांगितल्या पद्धतीनं ॲज एक्स टेन्स टू काय आहे 3π/4, देन h कुठं जाणार, x = 3π/4 ठेवला तर हा 3π/4 काय होणार, दोन्ही कॅन्सल. आणि hचा आन्सर काय येणार 0. म्हणजे h टेन्स टू काय असेल 0. म्हणजे गिवन लिमिट चेंज होणार, लिमिट काय चेंज होणार, लिमिट x टेन्स टू 3π/4च्या ऐवजी h टेन्स टू 0 टू साइन ऑफ 2 / 9 इंटू ह्या दोघांचं तिथं सबस्टिट्यूशन करायला पाहिजे आपल्याला. ते काय आहे 3π/4 प्लस h. मग ते किती येतो तो चेक करायचा आपण, 3π/4 प्लस h इज इक्वल टू, इथं येतो खाली लिमिट सबस्टिट्यूट करूया डायरेक्ट, h = 0 ठेवलं, h = 0 तर काय येईल 2 साइन 2 / 9 इंटू 3π/4 प्लस 0. म्हणजेच काय आलं 2 साइन 2 / 9 इंटू 3π/4. आता बघा यातला एक 2 कॅन्सल होईल, यातला एक 3 कॅन्सल होईल 9 बरोबर. म्हणजेच आन्सर काय येईल 2 साइन 3 हा इथं येणार 3 आणि यातला 2 म्हणजे पाय / 6. आणि आपल्याला π/6ची व्हॅल्यू माहीतच आहे बरोबर. काय π/6ची व्हॅल्यू 1/2. म्हणजेच हा बाहेरचा 2 आणि ह्याचं आन्सर आलं 1/2. दिस इक्वल टू 1. इक्वेशन किती आलं, नंबर 3. मग आता बघा इक्वेशन 1ला आन्सर त्याचं 1 आहे, 2ला सुद्धा 1 आहे आणि 3ला सुद्धा 1 आहे. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, फंक्शन f(x) इज कंटिन्युअस ॲट x = कुठं कंटिन्युअस आलं, तर आपण आत्ता काढलेलं 3π/4. म्हणजे बघा आपला ऑप्शन काय येतोय, सी. ऑप्शन सी. बघा लक्षात आलं. एक्झाम्पल खूप सोपं आहे, हे सुद्धा होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता आपलं, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ k द फंक्शन डिफाइन्ड बाय f(x) इज इक्वल टू log ऑफ 1 + 2x इंटू साइन x डिग्री डिवाइडेड बाय x². आणि कधी x इज नॉट इक्वल टू 0, दिस इज इक्वल टू k इफ x इज इक्वल टू 0. आता बघा हे जे फंक्शन आहे, म्हणजे ही एक्झाम्पल CETमध्ये 2 वेळा विचारले अशा टाईपचं, त्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे. मग आता इथं परत एकदा तेच लिमिट 2च दिलेत, म्हणजे डायरेक्ट डेफिनेशन लिमिट ॲज x टेन्स टू 0 f(x) इज इक्वल टू f(0), कारण दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे 0ला बरोबर. देअरफॉर लिमिट ॲज x टेन्स टू 0, तर फंक्शन काय आहे त्याचं log 1 +
2x इंटू साइन x डिग्री डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ झिरोचा आन्सर किती आहे के. ठीक आहे. आता इथं फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठी मी इकडे बाजूला लिहितो फॉर्म्युला. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू आन्सर येतं 1. म्हणजे तशानुसार आपल्याला इथं ॲडजस्टमेंट केली पाहिजे. म्हणून लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस 2x डिवायडेड बाय ह्यातला एक एक्स इथं घेतो इंटू साइन एक्स डिग्री डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू. ठीक आहे. आता इथं बघा महत्त्वाचं काय आहे की एक्स डिग्री आहे आणि डिग्रीचं कन्वर्जन आपल्याला रॅडियन्समध्येच करून एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं. ते डेरिव्हेटिव्ह असू देत, लिमिट असू देत किंवा इंटिग्रेशन असू देत. मग आता ह्याचं डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करण्यासाठी काय असतं. सपोज आपल्याला एखादी डिग्री दिलेली आहे. इथे एक्झाम्पल घेऊया 60 डिग्री आहे. तर 60 डिग्रीचं कन्वर्जन करायचं असेल रॅडियनमध्ये तर मल्टिप्लाय बाय काय करायला लागतं पाय अपॉन 180 आणि तो कन्वर्ट होतो त्यावेळेस रॅडियनमध्ये. म्हणजेच काय तर आन्सर पाय बाय 3 रॅडियन. मग इथं सुद्धा एक्सला मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला काय तर काय येणार देअरफॉर लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस 2x डिवायडेड बाय एक्स. आता इथं पण ॲडजस्ट लगेचच करूया ह्याच ठिकाणी. इथं 2 आहे म्हणजे इथं सुद्धा काय आला पाहिजे 2 आणि तो 2 कॅन्सल करण्यासाठी मी इथं मल्टिप्लाय करतो. लक्षात आलं. इंटू साइन ऑफ एक्स इंटू पाय अपॉन 180 डिवायडेड बाय एक्स. आता इथं राहते काय साइनचा फॉर्म्युला. साइनचा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला परत एकदा मल्टिप्लाय करायला लागेल इथं पाय अपॉन 180 म्हणजे हे दोन्ही नंबर सेम होतील आणि तो कॅन्सल होण्यासाठी इथं काय घेणार आपण पाय अपॉन 180. बघा लक्षात दे काय इथं काय केलं आपण एक्स मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 एक्स मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 हा दोन्ही नंबर सेम झाला आणि इथं आन्सर आला. मग आपण फॉर्म्युला कोणता वापरणार लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू काय असतं 1. म्हणजे आता ह्या दोघांचे लिमिट सेपरेट झाले बरोबर. म्हणजे ह्यानुसार ह्या लिमिटचं आन्सर 1 येणार. इथं दिलं आहे फॉर्म्युला आपण. तसंच ह्याचं सुद्धा आन्सर लिमिटचं काय येणार 1 येणार. म्हणजे राहतात काय फक्त गोष्टी बघायचं त्याच्यात आणि त्याच्या इक्वल टू आपल्याला लिहायचं होतं के. देअरफॉर बघा आता ह्याचं पहिल्याचा लिमिट पुट केलं आपण की त्याच्यामध्ये ह्याचा आन्सर येतं आहे 2 बरोबर. त्याच्यानंतर ह्याचा आन्सर येणार 1 ह्याचा आन्सर येणार 1 आणि पुढे एक शिल्लक राहिलेला नंबर कोणता आहे पाय अपॉन 180 इज इक्वल टू के. लक्षात आहे. आणि मग हे कॅल्क्युलेशन केलं तर काय होणार त्याचा आन्सर 2 इंटू 1 2 इंटू 1 म्हणजे 2च राहिला आणि डिवायडेड बाय पाय अपॉन 180 इज इक्वल टू के. बघा आता ते कॅल्क्युलेशन केलं 2नं डिवाइड केलं 2नं मल्टिप्लाय केलं इथं तर काय येणार पाय डिवायडेड बाय पाय डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू के. म्हणजे बघा हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं आलेलं आहे के इज इक्वल टू. आणि हे सी ई टीला 2 वेळा विचारलेलं एक्झाम्पल आहे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नीट बघून घ्या. आणि मग पाय डिवायडेड बाय 90 म्हणजे काय आला आन्सर आपला ऑप्शन नंबर सी. त्यामुळे नीट लक्षात घ्या ह्याच्यात. अशा पद्धतीनं आपण आज कंटिन्युटीचे एक 7-8 एक्झाम्पल बघितलेले आहेत. खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. ह्याच पद्धतीची एक्झाम्पल तुम्हाला सी ई टीमध्ये विचारली जाणार आणि ती मिनिमम 2 तरी एक्झाम्पल परीक्षेत असणार. त्यातलं एक एक्झाम्पल असेल चेक द कंटिन्युटी किंवा डिसकंटिन्युटी आणि दुसरं एक्झाम्पल असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ के म्हणतील लॅम्बडा म्हणतील ए म्हणतील कोणताही देतील किंवा अल्फा बीटा सुद्धा देतील आपल्या पुस्तकात दिलेत त्या पद्धतीने. ठीक आहे. धन्यवाद.